जसं नाव राहणार आहे तसंच त्या विद्यापीठासाठी जे शहीद झालेले आहेत, मग कोचीराम कांबळे असो, जनार्दन मोवाळे असो, गौतम वाघमारे असो, सुहासिनी बनसोड असो, शेकडो म्हणजे हे या लोकांनी जे आहुती दिलेली आहे, या लोकांचं नाव जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहणार आहे या पृथ्वी तलावर, तोपर्यंत या शहीद झालेल्यांचं नाव राहणार आहे. आता पहा, बरेचसे लोक म्हणतात की डोंगरे सर आम्ही भाषण ऐकासाठी आलेलो नसतो. खरी आहे गोष्ट, परंतु हा कार्यक्रम तुम्ही मनोरंजनाचा म्हणून घेऊ नका बरं. मनोरंजन तर होतेच, परंतु या कार्यक्रमातून काहीतरी तुम्ही घेऊन जा. कारण काय होते माहित आहे, आता एक आमचे सहकारी शिक्षक आहेत, फक्त एक उदाहरण सांगतो बरं, म्हणजे जास्त वेळ नाही आहे. डोंगरे सर तुम्ही म्हणे फक्त आता माझी एक विनंती आहे म्हणे, मी तुम्हाला म्हणे सांगायला येणार आहो म्हणे, तर कोणती विनंती विनंतीमधून मी करणार आहोत, तुम्ही कशाला विनंती करणार नाही म्हणे. समाजासाठी एक माझी विनंती आहे म्हणे. मग कोणती? अरे आपण संख्येनं अफाट आहोत, आपण संख्येनं अफाट आहोत, परंतु आपला एकही पंचायत समिती सदस्य नाही म्हणे, जिल्हा परिषद सदस्य नाही म्हणे, आमदारकीची गोष्ट दूरच आहे. तर या कार्यक्रमामधून म्हणे काही ना काही म्हणे माझी विनंती आहे म्हणे, काहीतरी सांगा म्हणे, लोक काहीतरी विचार करतील आणि मार्गक्रमण करतील म्हणे. म्हटलं ठीक आहे. म्हणून मित्र हो, हा जो कार्यक्रम आहे मनोरंजनाचा म्हणून तुम्ही घेऊ नका बरं. या कार्यक्रमामधून काहीतरी घेऊन जा. आजची जी तरुण पिढी आहे ना, ही तरुण पिढी नुसती मोबाईलवर असते. या मुलांना भीमा कोरेगाव काय आहे, मराठवाडा विद्यापीठ नामांतर काय आहे, या गोष्टी माहीत नाही बरं. म्हणून या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे, म्हणून आम्ही हा कार्यक्रम लावतो. कारण हा जो येणारा तरुण आहे, आता आमचा संपला आता, म्हणजे आम्ही किती वर्ष जगू, 10, 15, 20, 25 वर्ष जगू, पण येणारी जी पिढी आहे त्या पिढीला आरक्षण मिळालं पाहिजे, संविधानाचं संरक्षण झालं पाहिजे. आणि हे जे मोर्चे निघतात ना आपल्या मागण्यासाठी, हे मोर्चे आपल्या हक्कासाठी निघत असतात. तर या मोर्चासाठी सुद्धा ते असे तयार झाले पाहिजे बरं. नाही तर मग काय, जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या, हा बस आपण बाबासाहेबाचा जय जयकार करतो, काहीच नाही. म्हणून या कार्यक्रमामधून तुम्ही काही ना काही सोबत घेऊन जा. काय बोलाचं पुष्कळ आहे काय, परंतु वेळे अभावामुळं बोलू शकत नाही. आणि आपले जे मध्यंतरी परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाची मोडतोड झाली होती. त्या संविधानाच्या शिल्पाच्या मोडतोडीसाठी आपला सोमनाथ सूर्यवंशी असे म्हणजे शेकडो हजारो आंदोलनकर्ते रस्त्यावर आले. त्याच्यामध्ये तो शहीद झाला, म्हणजे पोलीस कोठडीमध्ये शहीद झाला तो सोमनाथ सूर्यवंशी. त्याच्या मयतवर एक विजय वाकोळे गेले, पॅन्थरवाले नेते होते, ते घरी आले आणि हार्ट अटॅकमध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणून या गोष्टी तुम्ही लावून घ्या की म्हणाला, नाही तर मग काय की नुसतं मनोरंजन म्हणजे आम्ही अंजली भारतीला ऐकण्यासाठी आलो. परंतु हे महत्वाचं आहे बरं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी जे शेकडो लोक शहीद झाले, त्यांचं स्मरण सुद्धा होणं आवश्यक आहे. आणि आपले तरुण युवक सुद्धा हे असे त्यांच्यासारखे हो, आपल्या मागण्यासाठी नेहमी रस्त्यावर येऊ. कारण बाबासाहेबांना म्हटलं आहे, फक्त काही भीक मागून मिळत नसतात, ते झगडून आले रस्त्यावर आल्याशिवाय मिळत नाही, हे डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणून येणारी पिढी ही मोबाईलमध्ये मग्न न राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
समजून घेऊ आणि त्याची कृती करते एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो. जय हिंद.